एकदा बोलवले आमच्या घरी इकडे येऊन झोप. नमस्कार. महाराष्ट्र आपला ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज सकाळी सकाळी आपल्याला आपण शूट करतो आहे, कारण आज आपण चाललो आहे आपल्या कुळदेवताचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे कुळदेवताचं टाक आपल्या देवताचं प्रत्येकाच्या घराघरामध्ये टाक असतात. त्या टाकांचं म्हणजे एक भेट खेळवण्यासाठी आपण जातो जेजुरीला. सर्व आपला परिवारातील सर्व सदस्य घेऊन आपण पोचतो आहे आता जेजुरीला. आणि आत्ता आम्ही जस्ट पोचलो आहे खालापूर टोल नाका. खालापूर टोल नाका पास करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. आम्ही निघालो जवळजवळ 5च्या दरम्यानच, पण कसं रात्र असल्यामुळे तो शूट घेऊ शकलो नाही. पण आता आपण एक्सप्रेस हायवेला लागलो आहे. एक्सप्रेस हायवेवरून तुम्हाला हा शूट दाखवतो आहे. आणि पुढच्या घडामोडी आपल्या कशा असतील काय तर ते तुम्हाला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आपला पुढे दाखवतो तुम्हाला. चला तर पुढे भेटूया. आपण जस्ट आता एक्सप्रेस हायवेचा खालापूर सुरू आहे आणि मुवमेंट थोडीशी कमी आहे, त्यामुळे ट्रॅफिक कमी असल्यामुळे आपल्याला जरा प्रवासाला काय अडचण येत नाही आहे. आपल्या 2-3 गाड्या आहेत, सगळे मागे पुढे आहेत. आपल्या गाडीचे सारथी आहेत संकेत शेळके आणि मागे आपले बसले सगळे फॅमिली. काही फॅमिली आपल्या मागे झोपल्यात. काकी आहे, मागे नानी आहे. कारण प्रवास सकाळी लवकर चालू झाल्यामुळं आमची झोप का पूर्ण नाही. थोड्याशा व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला झोपलेलं येऊच, कारण रात्रभर काल लाईटचा लपंडाव चालू होतं, त्यातून हा प्रवास. आणि कसं असतं आपल्या वाडवडिलांची पुण्य आहे म्हणून आपण आज प्रत्येक देवदर्शनाला जायचा एक योगदान मिळतो, तो लाभ मिळतो. आजचा प्रवास तोच आहे की आजपर्यंत रीती परंपरा प्रत्येक कुटुंबामध्ये आहेत, तसंच आमच्या शेळके कुटुंबामध्ये आहेत. त्याचा एक भाग म्हणून आम्ही आज जातो जेजुरीला. म्हणजे आमच्या कुळदेवाचा टाक घेऊन तिथल्या जेजुरीच्या खंडोबा रायाच्या चरणी हा टाक ठेवायचा असतो, त्याची पूजा करायची असते. तसं सर्व विधी आज आपण पाहणार आहोत. आजच्या आपल्या प्रवासामध्ये 2-3 गाड्या आहेत. त्यामध्ये एक गाडी म्हणजे आमची संकेतची गाडी, त्यामध्ये प्रवास होतो. मागची एक गाडी आहे, एक पुढे गाडी आहे. तर आपण त्यांना भेटूया पुढे, त्या ब्लॉगमध्ये आपण त्यांना घेऊच या. आता आपण स्टार्ट करतोय लोणावळ्याची सुरुवात होते. खालापूर टोल नाका पास करून नवीन जो सिलिंग बनला आहे त्याच्यावरचा हा प्रवास आहे आपला, तर ती तुम्हाला दाखवतो. आपण आता हा नवीन मिसलिंगला प्रवेश करतोय, जो आत्ताच नवीन झाला. याच्यातून आपल्याला एक समजतंय की महाराष्ट्राची प्रगती कुठपर्यंत जाते. आणि हा नव्याने बांधलेला रस्ता आहे, खूप सुंदर रस्ता आहे. तर आपला बोलतात ना महाराष्ट्र आपला ब्लॉग्स, याचा पण प्रवास पहिल्यांदा ह्या ब्रिजनी होतोय. तुम्हाला मी ह्या व्हिडिओद्वारे दाखवतोय. खूप सुंदर ब्रिज बनवला आहे, प्रवासाला खूप छान वाटतंय. आता आपण जो पहिलाच बोगदा लागणार टर्नल त्यातून प्रवेश करतोय. सकाळची सुरुवात आहे, त्यामुळे थोडासा धोका टाईप वाटतंय तुम्हाला, क्लिअरिटी मिळणार नाही तुम्हाला. थोडंसं स्पीड लिमिट आहे आपल्याला, 80चं स्पीड लिमिट असतो, त्यामध्ये जायला लागतं आपल्याला. आता इथे तो पहिलाच आपल्याला बोगदा लागतोय तो. खूप सुंदर बांधकाम आहे याचं, हल्ली चालू केलं आहे. बघूया आपण अशी लाइटिंग वगैरे कशी काय ती आतमध्ये. आता पूर्णतः आपण प्रवेश करतोय. खूप जबरदस्त, म्हणजे असं वाटतं की हे बाहेर देशात आल्यासारखं आपला फिलिंग येतो याच्यामधून. लाइटिंगची झगमगाट आणि आत्ता जो चालू केलेला हाच प्रवेश. खूप मोठा हा बोगदा आहे.
मिसलिंगचा जो बोगदा आहे त्याचा पहिला टप्पा आपण पोहोचतोय आता. कसलं मोठं आहे. खूप स्वच्छ आणि सुंदर रस्ते बनवण्यात पण तसे टिकायला पाहिजेत पुढे भविष्यामध्ये पण, याची सगळ्यांनी काळजी घ्यायला लागते. त्यामुळे हे प्रकल्प आपल्याला पुढे टिकवता येत आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत हे रस्ते आहेत. म्हणजे आता याचा फील असं वाटतं की आपण परदेशात प्रवेश करतोय किंवा परदेश प्रवास करतो ना, त्याचा फील येतोय आपल्याला एकदम. इथं खूप छानपैकी बांधकाम आहे. आत्ता आपल्याला जो मेन पॉईंट जो आहे मिसलिंगचा, तो मोठा ब्रिज जो आहे तारांचा बांधलेला, त्याचा आपण प्रवेश करतोय. ते तुम्हाला दाखवतो मी. छानपैकी नजारा दिसतो तुम्हाला. हे आपलं मिसलिंग, त्याचे आपण शूट करतोय. खूप सुंदर दृश्य आहे. एवढं जबरदस्त बनवलंय ते. नजरेमध्ये काही आपण ते पकडू शकत नाही, एवढं जबरदस्त बनवलं ते. सोडले आता हा दुसरा टर्नर आला आपला. आता दुसऱ्या टर्नर मधून प्रवेश करतोय. त्यांनी पूर्ण स्पीड लिमिट पासून टोलचं कसं काय आहे सगळं त्यांनी दाखवलं आहे याच्यामध्ये, या मॅप मध्येच. बघा ना किती छान वाटतंय. लुक अँड फील. खूप छान सुरुवात झाली आपली ही प्रवासाची. अजून खूप काय पाहायचं आपल्या जेजुरीपर्यंत. मध्ये मध्ये असं रोड क्रॉसिंग साठी त्यांनी जागा ठेवल्यात, पॉइंट्स ठेवलेत. तुम्हाला दाखवतो मी एखादा पॉइंट. हा इथे हे बघा. माझ्या जगातील सर्वात मोठा हा बोगदा आहे असं मला तरी माहिती आहे. बाकी तुम्हाला कमेंट करून तुम्ही सांगू शकता खरं काय आहे ते. जगातील सर्वात मोठा बोगदा बोलतो आपण हे, अशी नोंदणी आहे. पण नव्याने माहितीनुसार तुम्हाला जर काय माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. संपतच नाही तो. एक्झिट 7 किलोमीटरवर एक्झिट आहे. म्हणजे अजून 7 किलोमीटर आम्हाला प्रवास करायचे. त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघणार. म्हणजे किती जबरदस्त हा बांधकाम असेल, किती मोठा डोंगर पडून हा बोगदा तयार केलाय. म्हणजे ज्यांनी काम केलंय त्यांना आपण हॅपसॉट करायला पाहिजे, सलाम ठोकला पाहिजे की अशी कारागिरी आहे ज्या लोकांच्या ताकदी म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये. किती बघा ना कसं शोध लावून हा ब्रिज उभा केला, ब्रिज नंतर हा बोगदे उभे केलेत. लोकांना जाण्याचा सोपा मार्ग कसा काढलाय. आता आम्हाला पूर्ण पुढचा हे मिळतं एक्झिटचं बोर्ड दिसतंय. 6 किलोमीटर अजून बाकी आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला सिग्नल दिलं त्याने किती तुम्हाला स्पीडनी घ्यायचे गाडी. स्पीड लिमिट दिला प्रत्येकाचे. अजून एंड नाही एक्झिट घेतोय बोगद्यामधून. संपत आलाय. ट्रॅफिक नाही आहे सध्या, ते एक बरं आहे. आणि मोठ्या व्हेकलला बहुतेक परमिशन नाही आहे, त्यामुळं हा एक त्रास वाचतोय. मोठ्या
मिळाली, खूप वेळ वाचला आणि आम्ही आता लोणावळाच्या पुढे लोणावळा तर आम्हाला कधीच गेलं. सकाळी मस्तपैकी सूर्याचं दर्शन होतं आहे आम्हाला. जवळजवळ आता आम्हाला 6:30 वाजले. 5:20च्या दरम्यान आम्ही सुरुवात केली, पण मध्ये काळोख असल्यामुळे आपण शूटिंग करू शकलो नाही. ही आपली मुंबईवरची दुसरी ट्रिप आहे. त्याच्या अगोदर आपण गेलो पुण्याला आणि आज आहेत आपण जेजुरीला. अशा प्रकारे आम्ही पोहोचतो आता जेजुरीमध्ये. श्रद्धेची भावना मनामध्ये असेल तर रस्ता आपोआप मिळतो असं बोललं जातं, तर खरीच गोष्ट आहे. आज आम्ही आमच्या परिवारासोबत अगदी श्रद्धेने भावनेने आलेला असो जेजुरीमध्ये पोहोचतोय आणि आता काही वेळातच आम्ही जेजुरीमध्ये प्रवेश करतोय. जेजुरीचा गड चढायला सुरुवात होईल आपली. नगरीमध्ये आपण प्रवेश करतोय. आता आमच्या गाड्या आपल्या जेजुरी नगरात पोहोचल्यात. ज्या ठिकाणी आमचं ते कार्यक्रम आयोजन केलं आहे त्या स्पॉटला आपण पोहोचतो आता थोड्या वेळात. मुलाचा पुजारी नाही ना. शेवटचा पण सगळं सुरू एवढा हे बऱ्याने टोपे सगळे अशा प्रकारे आपण जेजुरीच्या मंदिराच्या सुरुवातीला म्हणजे आपल्या ज्या मूळ स्थान जेजुरी इथे आपण त्या पायऱ्या चढायला सुरुवात करतोय. आपला जेजुरीचा जे गड चढायची सुरुवात होते आपली फॅमिली आहे. आज जरा क्राऊड जास्त असल्यामुळे आपण प्रत्येकाला कॅच करू शकत नाही. अशा प्रकारे आपण जेजुरीच्या गडाची पायरी एक एक पायरी भक्तीने भरलं आहे, भक्तिभावाने भरलं आहे. श्रद्धा असेल तर तुम्हाला वाट नक्कीच मिळते. असा हा मार्ग आहे. आता आपण इथे पोचतोय भक्तिभावाचं दर्शन घेण्यासाठी. आपला परिवाराचे सगळे सदस्य गडावर पोचतोय. संकेतचे आता देव आहेत आपले त्या भावनेने श्रद्धेने आपण आलोय. तेच म्हणजे जेजुरी गड. जेजुरी गडाचा मेन गाभारा आणि ह्या गाभाऱ्यामध्ये आपले सगळं परिवार, शेळके परिवार आपला अगदी श्रद्धेने भावनेने इथे पोचतायत. आपल्या उद्याच्यांचं ताट घेऊन संकेत आणि संकेतची मिसेस आपले दोन्ही आहेत. थोडंसं थकायला होतो. काकी सुद्धा आपली गड चढून झालेली आहे. त्याच्या 2-3 बाहेर बाकी आहेत. मोहन दादा आणि आपला सचिन भाऊ हेही पोचलेत. असा सर्व उदय करत आपली फॅमिली आणि आपला परिवार देवांची भेट घेण्यासाठी जेजुरी गडावरती पोचलोय. जेजुरी गडाचं मूळ स्थानाचं मंदिरात जायचं प्रवेशद्वार आहे. प्रत्येक जण जेजुरी गडावर पोचतोय आपण. खूप आनंदीमय वाटतंय.